तुम्ही राजे झाला सा, लई आनंद वाटला आम्हाला. वाटलं होतं आता आमच्या मनासारख्या काही गोष्टी होतील. काय मनासारखं घडलं नाही गणोजीराव? आमच्या मागण्या. कुठल्या मागण्या? राणी साहेबांनी कानावर घातल्या नाहीत का काय? म्हणजे का रोणाच्या घाई गडबडीत विसरल्या असतील? विसरल्या? हो, आणि गणोजीराव, अहो आपलं एवढं सख्य असताना राणी साहेबांना कशाला मध्ये घेताय? जे काही बोलायचे ते आमच्याशी स्पष्टपणे बोलू शकत होतात. राजे, छत्रपतींच्या एका जावयावर मेहरबानी आणि दुसऱ्यावर गैरमर्जी असं का? गणोजीराव, अहो एका जावयावर मेहरबानी आणि दुसऱ्यावर गैरमर्जी काहीतरी चुकतंय. छत्रपतींना 2 नाही 5 जावई आहेत, 5. म्हणजे 4 जणांवर गैरमर्जी झाली असं म्हणायचं तुम्हाला? हे 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 बरोबर आहे. आणि तसं झालं असतं तर मग 4ही जावई खप व्हायला पाहिजेत. पण राजे हरजीराजे महाडिकासनी दक्षिण सोबत दिलाच तुम्ही. बाई दिला, पण तो काही नावावर नाही करून दिला, त्याची व्यवस्था बघाय दिलाय. बरोबर आहे मामासाहेबांचं. गणोजीराजे हरजीराजे महाडिकांना आम्ही दक्षिण सुभ्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली आहे. केवळ रक्षणाची जबाबदारी. हो, एक गोष्ट लक्षात घ्या, हरजीराजे महाडिक दक्षिण प्रांताचे जाणकार आहेत. दक्षिण दिग्विजयात ते महाराजांबरोबर होते. त्यावेळी सरदार महाडिकांनी मोठा पराक्रम गाजवला. म्हणून महाराजांनी त्यांना दक्षिण प्रांताच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवली आणि ते तिथंच राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेतले आपले कारभारी रघुनाथ पंत हणमंते यांच्या शंकास्पद हालचाली सुरू आहेत अशा खात्रीशीर खबरा आल्यात आमच्याकडे. गोवळकोंड्याचा बादशाह आणि स्थानिक राजांना हाताशी धरून ते बंड करण्याच्या पवित्र्यात आहे. हरजीराजे महाडिक हे बंड मोडून काढू शकतात, कारभाराची घडी सुरळीत ठेवू शकतात आणि म्हणून त्यांना आम्ही जबाबदारी दिली. एवढंच. हे समज झालंच हो. पण राजे, महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. गणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. गणोजीराव, टीजभर वतन मागण्यापेक्षा स्वराज्यच घ्या. तुम्ही बसा गादीवर, तुम्ही चालवा स्वराज्य. असं म्हटल्यावर आम्ही कशाला मागतोय वतन? चांगलाय राजे, आमच्या मनातली एक गोष्ट समजून घ्या. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय? राजा चलावं लवकर. आलोच. गणोजीराज, तुम्ही आराम करा. मामासाहेब, दुपारचा थाळा एकत्रच घेऊ. जी. निघतो आम्ही. दादासाहेब, अहो तुम्ही कुठे निघालात? थांबा. थांबा? थांबून काय करायचं आम्ही? अहो दुपारच्या थाळ्याला राजे येणार आहेत. भरल्या थाळ्यावरनं बी अर्धवट उठवलं तर? गणोजीराज, काय बोलताय तुम्ही? हे यांच्या पंक्तीला आणि संगतीला उभं राहून काय बी होणार नाही. निघालेलं बरं. दादासाहेब, आम्ही रायगड उतारतोय, पण राजासनी आमचा एक निरोप सांगा. त्यासनी म्हणावं, जीवाभावाची माणसं जपा, मन राखा त्यांची, नाहीतरी एकटे पडाल. दादासाहेब, अहो मोरोपंतांनी बहुधा खूपच मनाला लावून घेतलं.
पण हुद्दे, जबाबदाऱ्या, वतन प्रत्येकाला हवंच आहे काही ना काही. यासाठी का केलं आम्ही मंचकारोहण? आताही जर मोरोपंतांना भेटायला गेलो तर आम्ही माफ केलं असं तर म्हणणार नाहीत ना लोक? तसं झालं तर नक्कीच पुन्हा अपेक्षा वाढीला लागतील. काय करावं? बाबा आता हो, गणोजीरावांनी काही गोष्टी आता ध्यानात घ्यायला पाहिजेत. पण त्यांच्या मनातून काहीच जात नाही. सारखं एकच बोलत राहतात. वेळ काळ काही बघत नाहीत ते. उगीच आपलं बत्ताचं फिरकीट मागं लावून घेतलंय. आता आज आम्ही आहोत म्हणून समज सांभाळून घेतोय. उद्या आम्हीच नसू तर कसं होईल? बाबा अहो असं काय बोलताय? आता आमचा तरी काय भरवसा? आम्ही आज आहोत तर उद्या नसू. बाबा म्हणून वाटतं आमच्या डोळ्यात एकतच हे वतनाचा फैसला व्हावा. पण फैसला देणार तरी काय? खरं म्हणजे वतन घेण्याच्या विरोधात आम्ही आणि तुमचे इतर 3 बंधू आहेत. फक्त गणूरजी राजा तेवढं नाही. त्यात आपल्या भावकीतला कान्होजी शिर्के त्यांना फूस लावतोय, त्यांना पुढं करतोय. तेढ कशी वाढल ते बघतोय. पण बाबा दादासाहेबांना हे समजून सांगितलं पाहिजे. नाही निघायची समजी. ताईसाहेब अहो निदान तुम्ही तरी असं बोलू नका. आपण प्रयत्न करू. काही कमी प्रयत्न केले का? पण स्वारींच्या मनात आपले एकच वतन. आदिलशहानं वतन दिलं ते जसंच्या तसं शिर्केंकडे राहिलं पाहिजे म्हणतात. अहो पण ताईसाहेब ज्यांनी ही वतनं दिली ती आदिलशाहीच महाराजांनी 4 मुंड्या चित केली. आणि एवढंच नाही, महाराजांनी ती आदिलशाही जप्त केली. मग त्यांनी दिलेल्या वतनाची मातब्बरी राहते ती काय? अगदी खरंय. पण हे सगळं अगदी नीट समजावून सांगितलं पाहिजे स्वारींना. काय सांगायचं समजावून? एवढा सोन्यासारखा जावई आज राजा झालाय. पण कुठे गेले? नाही म्हणजे दोघं इथंच होते ना? हो होते ना. शंभूराजे मोरोपंतांची प्रकृती ठीक नाहीची वार्ता आली आणि गेले लगबगीन. वैर इसरून गणोजीराजे गड उतार होतो म्हणाले आणि गेलेत. मला तर काही समजेन असंच झालंय. आम्हाला पण काहीच सुचत नाही. आमची तर मधल्यामध्ये दामतेच होत. आणि आता शृंगारपूरला गेल्यावर तर नुसती भुणभुण असणार माग. वतन आणि वतन. आणि त्यात एकाला दिलं की सगळ्यांनाच द्यावं लागेल. पण म्या म्हणतो वतन मागायचंच कशाला? पण मामनजी अहो ते म्हणतात की शब्द फिरवला. हा म्हणजे तसं महाराज म्हणलं होतं की आम्हाला नातू झाला की देऊ वतन तुम्हाला. पण आता कळतंय तो केवळ येळ काढूपणा होता. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला दुखवायचं नव्हतं. शिवाय स्वराज्याचं महत्व पटल्यानंतर वतनाची मागणी गौण ठरते. बरोबर ना मामनजी? हे समज खरंय. पण आता हे गणोजी राजांना कुणी समजावून सांगायचं? बाबा घ्या. मात्रा पोटात गेली नाही तर बरं कसं वाटणार? नको निळोबा, बाबा नको. असं काय करताय? आता जगण्यात राम नाही राहिला. आमची वेळ झाली निघायची निळोबा. बाबा स्वराज्यासाठी तुम्ही हवे आहात. स्वराज्यासाठी तुम्ही काय काय केलं आठवतंय ना?
आठवतंय आठवतंय आम्हाला सगळं आठवतंय. महाराजांबरोबर कुठं कुठं नाही फिरलो. महाराजांनी नुसतं हर हर महादेव म्हटलं की अंगातून 20 सळसळायच्या आमच्या. फिरता फिरता भूक लागली की डेरेदार झाड बघून जेवायला बसायचो. दशम्या सुटायच्या. मी, तुकोजी, माणिकराव दहातोंडे, दादाजी नरसप्रभू अशी सगळी पंगत बसायची. महाराजही आमच्या सोबत बसायचे. प्रत्येक जण आपापल्या पानावर वाढून घ्यायचा. माणिकराव म्हणायचे, या बामणासाठी गुळपोळी आणली ती द्या त्यांना. आम्ही आमचा मिरचीचा खरडा खाणार. त्यावर महाराज म्हणायचे, मिरचीचा खरडा पचवण्याची ताकद आहे मोरोपंतांच्यात. तुकोजी म्हणायची, अहो तुपाची धार असल्या बिगार जेवणच होत नाही त्यांचं. महाराज म्हणायचे, तुकोजी तुम्ही मराठे, हे ब्राह्मण, हे कुणबी, पण आपल्या या स्वराज्यात सगळेच मावळे. गुळपोळी मिरचीचा खरडा काय, स्वराज्याचा मावळा दगड सुद्धा पचवतो. बघा बघा, मोरोपंतांनी मिरचीचा खरडा फस्त पण केला. आणि मग एकच आशा पिकायचा. एकच आशा पिकायचा. त्यावेळी स्वराज्य म्हणजे स्वर्ग होता. स्वर्ग. आणि महाराज स्वर्गीचा राणा. परकेपणा नव्हता. एकमेकात ईर्षा नव्हती. वैरभाव नव्हता. आम्ही आमची बुद्धी स्वराज्यासाठी वापरली. महाराजांना आम्ही सगळ्यांनी साथ दिली. पण नंतर आम्ही आमची बुद्धी महाराजांच्या लेकराच्या विरोधात वापरली. त्यातून वाईट घडलं. नको ते घडलं. का घडलं, कसं घडलं, पण आमच्या मुळं घडलं. निळोबा आमच्याकडनं ती चूक झाली. अशी चूक तुमच्याकडून घडू नये याची खबरदारी घ्या. घेईन बाबा. शंभूराजांना साथ द्या. कुणी कान भरले ना तर लक्ष देऊ नका. स्वराज्यासाठी जगा आणि स्वराज्यासाठी मरा. बाबा 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 शंभूराजे आले. आम्हाला त्यांना उजरा करायचा शेवटचा. यामुळं शंभूराजे बाबा बाबा थोरल्याबाई साहेब, शंभूराजांना शेवटचा मुजरा करायचं म्हणतायत मोरोपंत. शेवटचा मुजरा म्हणजे? प्रकृती खूप ढासळली आहे त्यांची. भानही गेलंय हो. तुम्ही एकदा जाऊन यावं तिकडे. आम्ही जाऊन काय करणार? विचारपूस करणार आम्ही. तुर्तास तीच महत्वाची ना. पण सकवारबाई साहेब, आम्ही जाणार म्हणजे परवानगी आली, इजाजत आली. मग आम्ही तिथे काय बोललो, कसं बोललो
त्याचा लेखाजोखा द्यायचा, त्यापेक्षा नकोच. आम्ही बोलतो शंभूराजेंशी. म्हणजे मध्यस्थी आली. नाही, नकोच. त्यापेक्षा शंभूराजेंना जाऊ दे. गेले का जाणार आहेत माहित नाही हो, पण जायला तर हवं त्यांनी. पंतांनी त्यांच्या नावाचा धावा मांडलाय हो. मांडणारच. मोरोपंत तसे स्वाभिमानी आहे. शंभूराजेंनी त्यांना पूर्णपणे माफ केलं नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खात असणार. त्यामुळे शंभूराजेंनीच जाणं गरजेचं आहे. मग तुम्ही हे सुचवाल त्यांना? आम्ही हो. वडीलकीच्या नात्यानं सुचवला तर ऐकतील ते. खरं सांगू का सकवारबाई साहेब, आम्ही तो अधिकार गमावलाय. कसला अधिकार गमावला? समोर जाऊन सल्ला देण्याचा अधिकार आम्ही गमावला आहे. पण तुमचं मात्र ऐकतील ते. बघा एकदा, उलट आम्ही तर म्हणतो तुम्ही खरंच सांगा त्यांना. त्यांना म्हणावं, तुम्ही आता युवराज नाही, राजे झाला, स्वराज्याचे महाराज. त्याला साजेसं असं वागावं आता. आणि मोरोपंतांसारखी माणसं ही महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढली, स्वराज्याची सेवा केली त्यांनी. एकदा जाऊन भेटा म्हणावं. आम्ही सांगतो त्यांना, आणि ते जाऊन त्यांना भेटतील याची खात्रीही देतो तुम्हाला. खरंच जा म्हणावं. म्हणावं, तुम्ही त्यांच्या वाड्यावरचे चौकी पहारे उठवले, पण देवाने त्यांच्या आयुष्यावरचे चौकी पहारे उठवले. ते आता अडकून पडणार नाही. म्हणून एकदा जाऊन भेटा म्हणावं. राजन. कविराज, राजवैद्यांना घेऊन मोरोपंतांच्या वाड्यावर जाऊन आलात ना? जी राजन. आता कशी आहे मोरोपंतांची तब्येत? तब्येत तशी ठीक आहे. राजवैद्यांनी मात्रा दिल्या ना? आराम आहे आता? राजन, सच कहूं तो पंतना शारीरिक व्याधीपेक्षा मनानं खसले ते. मतलब दरबारातल्या काही गोष्टींमुळे त्यांच्या मनाला इजा झाली आहे, असं आमचा काय असं आहे. यावर उपाय काय? यावर उपाय एकच, आपण जाऊन त्यांना भेटणे. जी राजा, आपण भेटलात तर त्यांना आराम पोहोचेल. तुमचा काय सल्ला? राजन, जाणं गरजेचं आहे. आराम मिळेल. कविराज, आम्ही जर आता मोरोपंतांच्या वाड्यावर गेलो तर लावणारे त्याचा चुकीचा अर्थ लावतील. म्हणजे इतकं सगळं होऊनही आम्ही माफीच दिली नाही तर सगळं विसरून गेलो. दरबारात नाही पण पंतांच्या घरी जाऊन शेवटी गुडघे टेकले.
असा अर्थ लावला जाईल त्याचा. आणि असा अर्थ लावला जाणं स्वराज्याच्या हिताचं नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो कविराज, पण काळ सोकावे. राजन, मोरोपंतांच्या घरी जाणं माणुसकीला धरून, पण